विसरणार नक्कीच तुलाही, पण थोडा वेळ तरी दे. कारण तुझ्यासारखं स्वार्थी व्हायला मला थोडा तरी वेळ लागेल ना. वाक्य छोटंच आहे, पण सत्य आहे. जग फसवून चतुर झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो आहे. माहिती नाही काय बदललं आहे, पण आधीसारखं काहीच राहिलं नाही. आणि कधीकधी हेच बदल आपल्याला खूप खटकतात. पण खरं तर प्रत्येक बदल ही एक नवी शिकवण घेऊन येतो. मनाप्रमाणे गोष्टी घडणं म्हणजे नशीब, आणि जे मिळालं आहे तेच मनाप्रमाणे आहे हे ओळखणं म्हणजे खऱ्या ज्ञानाची सुरुवात. लोक काय म्हणतात याकडं लक्ष न देता आपल्या नात्यांवर विश्वास ठेवा. कारण विश्वासानं जपलेली नातीच आयुष्यभर साथ देतात. नाती जपायची ताकद तुमच्यात आहे, लोकांच्या बोलण्यावर नाही. कारण खरं तर नाती कधीच दुसऱ्यांना पाहवत नाहीत, पण तेच तुमचं नातं जीवन सुंदर बनवतं. लोखंड कधी खराब होत नाही, ते नेहमी स्वतःच्या गंजामुळं नष्ट होतं. त्याचप्रमाणे माणसाला कुणीही बर्बाद करू शकत नाही. त्याची स्वतःची विचारसरणी आणि दुसऱ्यांकडून ठेवलेली अपेक्षाच त्याला बर्बाद करते. जीवन कुणाशीही बांधलेलं नसतं. बांधल्या जातात त्या फक्त अपेक्षा, भावना, आशा आणि विश्वास. कधीकधी मनातील वेदना इतक्या खोल जातात, पण जर जीवनशैलीत सकारात्मक विचार, चांगली लोकं आणि निरोगी सवयी जोडाल तर वेदना नाहीशा होतात आणि प्रत्येक दिवस नव्या उत्साहानं जगता येतो. जो तुमच्या दुःखात तुमच्या सोबत रडतो तोच खऱ्या अर्थानं तुमच्या आनंदासाठी जगतो. अशा माणसांनाच जीवनात जपावं. शब्द विचारपूर्वक वापरा, कारण तेच तुमच्या संस्काराची खरी ओळख ठरतात. नेहमी फक्त एकाच बाजूनं विचार केलात तर समोरचं नेहमीच चुकीचं वाटेल. दोन्ही बाजूनं विचार केला तर गैरसमज निर्माण होणारच नाहीत. दुःखानंतर मिळणारा आनंद खरा समाधान देतो, हे कधीच विसरू नका. प्रेम कालही होतं, आजही आहे. फरक फक्त इतकाच आहे, काल प्रेम हसण्यातून दिसायचं, आता रडून दिसतंय. माणूस तोपर्यंत सगळं सहन करतो जोवर त्याची सहनशीलता संपत नाही. पण एकदा मर्यादा ओलांडली की तो ना त्या नात्यांची किंमत ठेवतो ना आपल्या माणसांची. मुलींनो, लग्न तेव्हाच करा जेव्हा खरंच आयुष्यभर सोबत निभावण्याची तयारी असेल. उगाच समाजाच्या किंवा घरच्यांच्या दबावाखाली लग्न करून दुसऱ्याच्या आयुष्याशी खेळू नका. लग्न करणं ही एक मोठी गोष्ट नसते. लग्नानंतर सुखी राहणं ही खरी मोठी गोष्ट असते. कारण आजकालचं वातावरण पाहता लग्नावरचा विश्वासच उरलेला नाही आहे. टेन्शन, डिप्रेशन आणि बेचैनी माणसाला तेव्हाच होतात जेव्हा तो स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त विचार करतो. जोपर्यंत संपूर्ण सत्य माहिती नसतं तोपर्यंत गप्प राहणंच योग्य असतं. कारण अपूर्ण सत्य अनेकदा पूर्ण खोट्यापेक्षाही धोकादायक ठरतं. जीवनात तेच नातं खऱ्या अर्थानं महान असतं जे तुमच्या गैरहजेरीतही तुमच्याबद्दल आदर राखतं. जसं मरणानंतर मिळालेला सन्मान काहीच कामाचा नाही, तसंच जिवंतपणे दिलेल्या जखमेवरची उशिराची माफी काहीच महत्त्वाची नाही. मन जिंकण्यासाठी जिवंत असतानाच सन्मान द्या, प्रेम द्या. आयुष्याचा प्रवास छोटा नसतो, तो अखेरपर्यंत सोबत असतो. म्हणून सोबत दिसायला सुंदर नव्हे तर विचारांनी समजूतदार व्यक्ती असणं गरजेचं आहे. चांगला माणूस तेव्हाच वाईट बनतो जेव्हा त्याच्या चांगुलपणाची थट्टा उडवली जाते. लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतील, पण स्वतःला बदलू नका. तुमची किंमत तेव्हाच वाढेल.